मुंबई महानगरपालिकेचा निकाल ठाकरे बंधूंच्या बाजूने लागला नाही. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि तरीही ठाकरे बंधूंना म्हणावं तेवढं यश मिळालेलं नाही आहे. आता यावरती वेगवेगळी कारणं लोक पुढे करतायत. यामध्ये एक कारण असू शकतं की ठाकरे बंधूंच्या युतीला वेळ झाला, त्याच्यानंतर ठाकरे बंधूंची तयारी तेवढी नव्हती, त्यांनी सभा तेवढ्या घेतल्या नव्हत्या, विरोधी पक्षातले लोक पूर्ण क्षमतेने तुटून पडलेली. पण हे सर्व असून देखील तुम्ही जर पाहिलं तर मराठी माणसाची मतं निर्णायक ठरतील असे साधारणपणे 140च्या आसपास मतदारसंघ महापौर इलेक्शनसाठी मुंबईमध्ये आहेत, कॉर्पोरेशन इलेक्शनसाठी. आणि त्यामध्ये भाजपाच्या बाजूने जाणारी सुद्धा मराठी माणसं आहेतच. याचा अर्थ असा नाही की सगळीच मराठी माणसं ही शिवसेनेच्या बाजूने उभं राहतील. आणि जी जनरेशन चेंज झाली आहे, नवमतदार आला आहे, त्याला आपण अट्रॅक्ट करण्यासाठी काय केलं आहे, शिवसेनेचा जो मतदार आहे तो हळूहळू मुंबईमधून बाजूला होत चाललेला आहे. म्हणजे आधीही मराठी माणसांची संख्या खूपच कमी आहे मुंबईमध्ये, हळूहळू कमी होते. आणि त्यामध्येही मतदारसंघांची संख्या ही कमी होत चालली आहे. 140च्या आसपास मराठी मतदार निर्णायक ठरणारे मतदारसंघ असतील आणि त्यामध्ये जर शिंदेची शिवसेना आणि भाजप काही घेऊन जात असतील तर ठाकरेंना बहुमताचा आकडा गाठणं कठीणच असणार आहे. आणि याचं कॅल्क्युलेशन ठाकरे बंधूंनीही याच्या आधी केलं असेल आणि त्यांना जे सपोर्ट करणार आहेत त्यांनी सुद्धा केलं असेल. त्यामुळे फक्त भाजप, त्याच्यानंतर परप्रांतीय, शिवसेनेचा शिंदे सेनेचा उठाव ही कारणं त्याला असू शकतात. त्याचबरोबर मराठी टक्केवारी कमी होणं किंवा फक्त आणि फक्त मराठी अस्मिता, मराठी मतदार यापुरतंच मर्यादित राहणं हेच ठाकरेंच्या पराभवाचं मेन कारण आहे. आणि मागच्या काही पंचवार्षिकपासून निवडणुकांपासून तुम्ही पाहिलं असेल तर ठाकरेंचा प्रभाव असणारे मतदारसंघ हे 80 ते 90 किंवा 80 ते 100च्या आसपास राहिलेत. आणि अशा वेळी जर ते पूर्णपणे वेगळे लढत आहेत, ठाकरे बंधू स्वतःची ताकद लावून लढत आहेत, तर त्यांना बहुमत मिळवणं हे अवघड जाणारच होतं. आणि या परिस्थितीमध्ये जर त्यांनी काँग्रेसचा सपोर्ट घेतला असता किंवा त्यांनी चांगल्या पद्धतीच्या आघाडी तयार करून निवडणुकीला सामोरे जर गेले असते तर त्यांना पूर्णपणे यश आलं असतं असं वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधूंनी लढाईची तयारी करायच्या वेळी आपल्या ताकदीचा आढावा घेतला नव्हता आणि तरीही सिंहगर्जना केली आणि त्यामुळेच त्यांना हे अपयश पदरी पडले का? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.